इयत्ता 7वीचं प्रकरण आहे. कितवं आहे? चौथं आहे. गणितामधलं 4थं प्रकरण आहे. कोण व कोणाच्या जोड्या. आता यानंतर कोण व कोणाच्या काही जोड्या ज्या आहेत इयत्ता 7वी मध्ये आपल्याला दिलेल्या आहेत. या ठिकाणी आपण एक त्रिकोण काढलेला आहे. मी जर तुम्हाला प्रश्न केला, या ठिकाणी तुम्हाला मी प्रश्न केला, तुम्ही मला उत्तर देऊ शकत नाही असं मला वाटतंय. बघूयात मला तुम्ही उत्तर देता का काय. मला सांगा या ठिकाणी किती त्रिकोण आहे? 2. व्हेरी गुड. तर मी म्हणतो की या ठिकाणी 3 त्रिकोण. कारण बघा सर्वात अगोदर त्रिकोण येऊन जातोय BMD. त्यानंतर BMQ, त्यानंतर QMD. ओके. त्यामुळे आपण कधीही निरीक्षणाकडे कधीही लक्ष द्यायचं. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला त्रिकोणाचं निरीक्षण करायचं. निरीक्षण केल्यानंतर आपण बघायचं की या ठिकाणी एक त्रिकोण दिसतो. त्या त्रिकोणाचा या ठिकाणी जे M बिंदू आहे या दोन्ही त्रिकोणाला कसा आहे तो एक सामायिक आहे. सामायिक बिंदू आहे ना. बघा त्रिकोण BMQ आणि पुन्हा त्रिकोण QMD हे जर आपण घेतलं तर या ठिकाणी M इथं याच्यातही असा M आला आणि असं इथून M आला. या त्रिकोणातला M आलेला. दोघांमध्ये M काय झाला? कॉमन झाला, सामायिक झाला. बरोबर आहे. दोघांमध्ये M हा बिंदू काय झाला? सामायिक झाला. त्याच्यानंतर याला आपण इथून सुरू होतंय सगळं म्हणून या M या बिंदूला आपण शिरोबिंदू म्हणूया. शिरो, शिर, सर, डोकं. ओके. या ठिकाणी M हा सामायिक बिंदू आहे. त्याच्यानंतर M पासून हे बघा MQ इकडे किरण चाललेला आहे. MD इकडे किरण चाललेला आहे. MB हा इकडे किरण चाललेला आहे. म्हणजे सुरुवात ही M पासून झालेली आहे. सुरुवात ही M पासून झाली. M हा जो काही शिरोबिंदू आहे इथून सुरुवात इथून झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी M हा सामायिक बिंदू पण आहे आणि MQ जी आहे ही MQ सामायिक रेषा पण आहे. बघा BMQ आणि QMD. बघा या ठिकाणी कोण जर घेतला आपण कोण BMQ कोण BMQ आणि कोण बघा QMD. बघा QMD. बघा इथं भी M आला, इथं भी M आला. ओके. त्यानंतर नाही या ठिकाणी आपल्याला काय आता सलग कोण काय आहे हे महत्वाचं या त्रिकोणामध्ये. बघा सलग कोण किंवा त्यालाच लगतचा कोण लागूनच दोन नाव याच्यामुळे दिले. सलग कोणही म्हणायचं किंवा त्याला लगतचा कोणही म्हणायचं. ज्या कोणाची एक भुजा सामायिक, त्यामुळे ही भुजा सामायिक आहे. बरोबर आहे का? MQ ही सामायिक आहे म्हणजे एक भुजा झाली सामायिक व एक शिरोबिंदू सामायिक. शिरोबिंदू हा शिरोबिंदू म्हणजे याही त्रिकोणाला आणि याही त्रिकोणाला एक शिरोबिंदू तो सुद्धा सामायिक आहे. आणि कोणाच्या अंतर्भागात एकही बिंदू सामायिक नाही. नंतर दुसरं काही अंतर्भागामध्ये जसं की आपण अंतर्भाग बघितला या अंतर्भागामध्ये काही बिंदू आहेत का? नाही, ते सामायिक नाहीत. अशा व ते एकमेकांच्या शेजारी असतात. ते एकमेकांच्या शेजारी लगेच लागून एकमेकांच्या शेजारी असतील तर अशा कोणाला संलग्न कोण किंवा लगतचे कोण असे